मृगजळ वाटतं का एमपीएससी? हे मृगजळ आहे का इथपर्यंत मला सुद्धा हा प्रश्न पडायला लागलेला आहे. काठावर गेलेली लोक या क्षेत्राकडे बघून बोलत असताना नदी मस्त आहे किंवा मग पाण्याचा प्रवाह इतका कमी नाही, तुम्ही या पास होऊन जाल, आणि मग स्वतः नदीत उडी मारल्याच्या नंतर मात्र मग नदीतल्या मगरींची सामना करायला लागणं. ते एक उभा राहिलेलं चित्र आणि आज माझ्या समोर असलेलं चित्र याच्यात खूप मोठी तफावत आहे आणि खूप मोठं अंतर आहे. त्या मृगजळाच्या मागे हरिण धावतं, पाणी आहे म्हणून, आणि ज्या वेळेला ते दमून पडतं खाली त्यावेळेला कळते की अरे हा आभास आहे. पुणे म्हणा काय म्हणायचं ते म्हणा. तिथलं जगणं नेमकं काय आहे विद्यार्थी म्हणून? तिथलं जगणं विद्यार्थ्यांसाठी जर बघितलं तर ऍडजस्टमेंटच आहे. तडजोड जर विद्यार्थी जीवनामध्ये बघायची असली तर माणसाने एकदा सदाशिव पेठेत राहिलं पाहिजे. म्हणजे ढेकणांचा न चुकता त्यांना सामना करावाच लागतो. म्हणजे पोस्ट मिळेल का नाही माहित नाही, पण ढेकणांचा सहवास मात्र सदाशिव पेठेत मिळतोच. हे दुर्दैव आहे. पहिला प्रश्न, आज एक स्पर्धा परीक्षेचा युवक म्हणून तुमच्याशी चर्चा आपल्याला साधायची आहे. तुझ्याशी म्हणेन मी, ही चर्चा साधत असताना सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न असा की सध्या जे स्पर्धा परीक्षा आधी 2-3 दिवसापूर्वी पेपर दिलेला आहे, यस, एमपीएससीचा दिलेला आहे, मृगजळ वाटतं का एमपीएससी? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे काठावरून ज्या वेळेला आम्ही या क्षेत्राकडे बघतो त्यावेळेला हे बरं वाटतं. म्हणजे आत मुलं पोहतायत वगैरे, काठावर जात आहेत. मग काठावर गेलेली लोक या क्षेत्राकडे बघून बोलत असताना नदी मस्त आहे किंवा मग पाण्याचा प्रवाह इतका कमी नाही, तुम्ही या पास होऊन जाल, आणि मग स्वतः नदीत उडी मारल्याच्या नंतर मात्र मग नदीतल्या मगरींची सामना करायला लागणं, नंतर मग वादळी लाटांशी सामना करायला लागला, आणि किनाऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत जी धावपळ होते ते म्हणजे एक उभा राहिलेलं चित्र आणि आज माझ्या समोर असलेलं चित्र याच्यात खूप मोठी तफावत आहे आणि खूप मोठं अंतर आहे. आणि तो प्रवास ज्याला म्हणतात की प्रवासातली मज्जा लोकांना घेता आली पाहिजे असं अनेक जण म्हणतात, पण ती मज्जा घेता घेता आयुष्याची सजा भोगतोय की काय असं वाटायला लागतं. त्यामुळे खरंच हे मृगजळ आहे का इथपर्यंत मला सुद्धा हा प्रश्न पडायला लागलेला आहे. कारण मी गेली 3-4 वर्ष या क्षेत्रात काम करतोय. म्हणजे मला सांगायचं झालं तर मी कोल्हापुरात 2 वर्ष अभ्यास केला. सुरुवातीच्या काळात मला माहित पण नव्हतं स्पर्धा परीक्षा म्हणजे काय. गाव सोडल्यानंतर मग मोटिवेशनल भाषण वगैरे ऐकून की आपण पण स्पर्धा परीक्षा करायची, लाल दिव्याची गाडी वगैरे ही स्वप्न, आणि मुळात मी वक्तृत्व स्पर्धा क्षेत्रात आलेला माणूस. त्यामुळे मला असं वाटलं की आपलं नाव पण विवेकानंद आहे, आपण सहज पास करून जाऊ, ही नदी ओलांडून जाऊ. मग याच्यात आल्यानंतर माझा प्रवास अगदी दुर्दैवी प्रवास म्हणावा लागेल, काहीच माहित नाही. आणि मग लोकल क्लास कोल्हापुरात लावल्याच्या नंतर मग 25,000 फी भरली राज्यसेवेच्या क्लासला, आणि त्या क्लासमध्ये बसवतानाच बसल्यानंतर कळालं की राज्यसेवेची मुलं पण त्याच क्लासमध्ये आहेत, गट ब देणारी पण त्याच क्लासमध्ये आहेत, आणि पोलीस भरती देणारी पण त्याच क्लासमध्ये आहेत. मग माझ्या मित्रानं धाडस करून दुसऱ्या दिवशी सरांना विचारलं की सर हे जरा काहीतरी वेगळं वाटतंय म्हणून. त्यावेळेला सर म्हणले यार सगळे एकच आहे. मग गेली 4 वर्ष माझ्या डोक्यात हेच की सगळे एकच आहे. पुढे आल्यानंतर कळालं की हे सगळं काही एक नाही, ही सगळी फेकाफेक आहे. आणि त्याच्यात माझ्या 2 वर्ष कोल्हापुरातला बळी गेला. म्हणून असं माझ्या सुरुवात तर एवढी दुर्दैवी की मी ते क्लास सोडले 4 महिन्यात. तोपर्यंत आयोगाची नोटिफिकेशन आली की आता आम्ही राज्यसेवा लेखी घेणार आहे, ऑब्जेक्टिव्ह काय घेणार नाही. मग त्यावेळेला मग लेखीसाठी दुसऱ्या ठिकाणी क्लास लावला. पहिल्या खड्ड्यातनं पाय काढला आणि दुसऱ्या खड्ड्यात टाकला असं म्हणावं लागेल. कारण जिथं मी दुसऱ्या क्लासला विद्यार्थी म्हणून जॉईन झालो तर त्या क्लासचे ओनर आज पुण्यात एका ठिकाणी स्वतः विद्यार्थी म्हणून अभ्यास करत आहेत, क्लास बंद करून. म्हणजे हे दुर्दैव आहे. आणि मग एवढं सगळं झाल्याच्या नंतर मग रडत खडत या क्षेत्रातनं बाहेर येऊन मग इथनं पुण्याला जाणं आणि तिथं मग अभ्यासाच्या बाबतीत स्टेबल होणं. आणि मग आज दुर्दैवानं माझा बेस कुठेतरी कच्चा राहिला की काय अभ्यासाचा. म्हणजे जे उमेदीचा काळ होता सुरुवातीचा की आपण करू शकतो, म्हणजे लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक वगैरे ह्या गोष्टी त्यावेळेला ठीक वाटायच्या, पण आता तेवढा जोश राहिला नाही. म्हणजे आज थकलं, सगळ्याच बाजूने थकवलं गेलेलं आहे. त्यामुळं आज इथपर्यंत येताना एक प्रोसेस मधला विद्यार्थी म्हणून, म्हणजे जे गरोदरपणातलं म्हणजे बाळंत एकदा झाल्याच्या नंतर आई होण्याचं सुख आहे म्हणतात, पण ते 9 महिने जे संघर्षाचे असतात बाळ जन्माला घालापर्यंतचे, तोपर्यंत जे दुःख आहे, म्हणजे ते ग्रामीण भागात म्हणतात की एखाद्या नव्या मुलीला जर करता वयात आलेल्या तिला जर तारी शालू नेसवला तर त्या मुलीच्या अंगाला भारी वाटतो, बाहेरनं बघणाऱ्यांना वाटतं की अरे भारी शालू वगैरे दिसतोय, पण तिच्या अंतर अंगाला ती जरी टोचत असते. त्यामुळे ते दुःख तिचं तिलाच माहित असते. तसं ह्या फील्ड मध्ये सध्या अभ्यास करत असतानाच दुःख, नंतर ना आई होण्याचं सुख भोगता येईल, उपभोगता येईल, पण त्याच्या आधीच आमचा बळी जाऊ नये एवढीच आमची माफक अपेक्षा आहे तिथपर्यंत पोहोचेपर्यंत. आता या सगळ्यामध्ये एक जाणवतंय की बाबा 2 वर्ष कोल्हापूरची, 2 वर्ष आता पुण्यातली. तर पुणे म्हणा काय म्हणायचं ते म्हणा. तर हे आता गावातून जाऊन पुण्यामध्ये
ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जसं की सदाशिव पेठेमध्ये बऱ्यापैकी आपल्याला सगळे स्पर्धा परीक्षा करणारी एक मोठी गँग, ते कोल्हापूर, सांगली, सातारा, अगदी विदर्भातून अनेक भागातून विद्यार्थी तिथं आकर्षित होतात. तिथलं जगणं नेमकं काय आहे विद्यार्थी म्हणून? तिथलं जगणं विद्यार्थ्यांसाठी जर बघितलं तर ऍडजस्टमेंटच आहे. म्हणजे आयुष्य हे तडजोडीनं जगावं असं तत्ववेत्ते वगैरे म्हणतात. पण मला वाटतं तडजोड जर विद्यार्थी जीवनामध्ये बघायची असली तर माणसाने एकदा सदाशिव पेठेत राहिलं पाहिजे. पेशव्यांनी वसवलेली सदाशिव पेठ, पण आज सदाशिव पेठेतल्या विद्यार्थ्यांची अवस्था खूप वाईट आहे. म्हणजे ढेकणांचा न चुकता त्यांना सामना करावाच लागतो. म्हणजे तुम्ही किती चांगल्यातला चांगला फ्लॅट घ्या, पण 15 दिवसात रूम साफ नाही केली तर ढेकणंही हमखास होतातच. म्हणजे पोस्ट मिळेल का नाही माहित नाही, पण ढेकणांचा सहवास मात्र सदाशिव पेठेत मिळतोच. हे दुर्दैव आहे. म्हणजे आज हे दुर्दैव आहे. बाकीच्या गोष्टी चांगल्या आहेत, पण पेठेत आज पण ग्रामीण भागातनं पुण्याला जाऊन अभ्यास करायचा विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर हे असतं की सदाशिव पेठेत गेलो, पुण्यात गेलं की अभ्यास होतो. पण माझं असं मत आहे की सदाशिव पेठेतल्या लोकांनी, क्लासेसवाल्यांनी आणि इतर लोकांनी जे उभा केलेला आहे तो अभ्यास नाही, तो आभास आहे. आणि ग्रामीण भागात आम्ही ज्या वेळेला जातो त्यावेळेला तिथं पोहोचल्यावर कळतं की त्या मृगजळाच्या मागे हरिण धावतं, पाणी आहे पाणी आहे म्हणून. आणि ज्या वेळेला ते दमून दमून पडतं खाली त्यावेळेला कळतं की अरे हा आभास आहे म्हणून. तसं इथनं आम्ही आता पळतोय, आम्हाला पण कळते ते मृगजळ आहे मृगजळ आहे, तरी पण आम्ही पळतोय. मग आम्ही ज्या वेळेला भेंडाळून पडणार त्याच वेळेला आम्हाला ते हरणासारखे वाटणार की अरे हे तर मृगजळ होत. पण तोपर्यंत वेळ वगैरे वाया गेलेला असेल. आज सदाशिव पेठेतलं जगणं सांगायचं झालं तर एक आयुष्याचा कम्फर्ट झोन झालेला आहे. सकाळी 7-7:30 पर्यंत उठायचं, चहा असतो, त्याच्यानंतर लायब्ररीत जाऊन बसायचं. 9-10ला तिथे घामाचे पोहे म्हणून मिळतात, ते तर बनेलवरतीच असतात पोहे बनवणारे. ते कष्टाच्या घामाचे चव न्यारी असते म्हणतात. मग त्यांच्या घामाची पोह्यात चव उतरत असल्यामुळे त्या पोह्याची चवच एक न्यारी आहे. ते पण दुर्दैव आहे. पण पोरांना पर्याय पण नाही दुसरा. मग कारण गावाकडनं निरोपच असतो ना, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. मग आता काय करायचं नेमकं काय? मग अनिश्चित वेळापत्रक इथून मागं असायचं म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत, पण आता ते निश्चिततेकडे आलेलं आहे. हा दिलासादायक बातमी निश्चितपणानं मी कौतुकास पात्र आहे आयोग त्या बाबतीत. अलीकडं राज्यसेवा पण झाली, त्याची लगेच आन्सर की दिली, इतर गोष्टी त्यांनी लगेच करणार आहेत म्हणून सांगितलं. ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. पण ग्राउंड लेवलला इतर गोष्टी, जेवणाची बोंब आहे, त्याच्यानंतर चहा, पुन्हा चहा पिणं, मुलांची बसण्याची कॅपॅसिटी, एकाच जागेला बसणं. काही मुलांना तर मूळव्याध सारखे त्रास सुद्धा आयुष्यभर पाठीशी त्यांच्या लागतात. कमरेचे त्रास आहेत, मणक्यात मुलांच्या गॅप यायला लागलेला आहे. आणि मेसचं जेवण, मी तर मेसचं दुर्दैव असं सांगेन. आजपर्यंत मी जेवढ्या मेसला जेवलोय, आणि त्यात मी कोल्हापूरचा असल्यामुळं झणझणीत वगैरे, पण ह्याच्यात तफावत आहे. मी तर दुर्दैवानं कायम सांगतो की आमची मेसवाली चांगली आहे, पण आमची मेसच चांगली नाही. हे दुर्दैवच आहे, मेसच्या जेवणाची दुर्दैव. आणि आता गॅस, अनेकांना वाटतं की विद्यार्थ्यांच्या जीवनात काय प्रॉब्लेम झाला, पण गॅसमुळे 3,000ची मेस आज 3,500 ते 4,000च्या घरात गेली. दर रविवारी न चुकता मेस बंद असते. आता त्याचे जेवणाचे एका टायमाचे 100 पकडले तर असे महिन्याचे 4 रविवार, माझे 400 रुपये झालेत. आणि हे ऑलरेडी 3,500-4,000, म्हणजे 4,500 पर्यंत मेसचेच गेले खायचे पैसे. आणि रूमचे भाडे 3,000 रुपये, लायब्ररी तर 1,500-2,000 रुपये. मग एका बेरोजगार तरुणांना 9-10 हजार रुपये केवळ पुढल्या आशेवरती घालणं म्हणजे बुडत्या बँकेचा पुढल्या तारखेचा चेकच आहे म्हणायला काय हरकत नाही. मग गांधीजी पण तसे म्हणाले होते. म्हणजे ह्या क्षेत्राला पण लागू पडते. हे बुडत्या बँकेचा पुढच्या तारखेचा चेक आहे, तो वाटणार नाही, काय नाही वाटेलही. पण 1,75,000 फॉर्म होते मागल्या वेळी राज्यसभेसाठी, यावेळी 1.5 लाख पर्यंत होते फॉर्म. आणि जागा यावेळीच्या अजून तरी 79 आहेत, 300-400 पर्यंत वाढेल असे म्हणतात. मग 400 जर 1,50,000 वजा केली तर राहिलेल्या गणितात मग मुलांनी करायचं काय? बरोबर. आणि मग नंतर मुलांना प्लॅटफॉर्मच मिळेना की आमचं नॉलेज गुणवत्ता आम्ही सिद्ध कुठं करायची. म्हणून मग कॉक्रोच जनता पार्टी, मग आम्हाला प्लॅटफॉर्म द्या, आम्ही बेरोजगार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सुद्धा यांना झुरळ म्हणून आम्हाला संबोधतात. आणि मध्ये आम्ही अभिमानाने मिरवतो की आम्ही झुरळ आहे म्हणून. हे दुर्दैव आहे असं मला वाटतं. म्हणजे ते दिवस गेले की मला 100 तरुण द्या, मी देश हलवून जग हलवून दाखवतो. आज लाखो आहेत, आठवड्याभरात 22 मिलियन पर्यंत फॉलोअर्स झाले. मग एवढे स्वामी विवेकानंदांना मिळाले असते तर भारत आज महासत्ता नसता, युनायटेड नेशन मध्ये उभा राहिला असता, एक हाती सत्ता असती. पण आज मग दुर्दैव काही तरुण आहेत पण स्वामी विवेकानंद नाहीत. आणि ज्याचं नाव विवेकानंद आहे तो पेठेत अभ्यास करतो. हे किती मोठा विरोधाभास आहे आयुष्याचा. खरंय, हे सगळं दुर्दैव असं मला वाटतं. तर हे सगळं बघताना जाणवते की एक मोठा संघर्ष सदाशिव पेठेतल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आहे.